आपण काही दिवसापूर्वी मोर इकडे सोडला होता. रोज येता जाता बघायचं की मोर कुठं असेल. एक दिवस तो दिसलाच, आम्हाला थांबून बघू लागला. आम्हाला लय भारी वाटलं, जाऊन त्याच्या गळ्यात भेटावं असं वाटायलं. पण ते मोर आहे लय दिवस आपल्याकडे नव्हता, 4 दिवस होता. त्यामुळे ती बी आमच्याकडे थांबून बघायला, पण त्याच्याकडे बी एवढी डिरिंग नाही की ते आमच्या जवळ येईल, आणि तेवढी माया पण नव्हती लागली. पण बरे वाटलं, समाधान भेटलं की तो व्यवस्थित आहे. मला शंका होत्या इकडे त्याला खायला भेटन का नाही, त्याला कुत्रे तर खाणार नाही तर त्याला लांडगा खाणार नाही. पण तो व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये असल्यामुळं समाधान भेटलं. पलीकडे गेला आणि आम्हाला थांबून बघायला लागला. त्याला असं वाटलं की ह्यांना कधीतरी कुठंतरी बघितलं असन. घरी होता त्यामुळे कुत्र्याचा धिंगाणा होता, त्यामुळे असं काही नाही. थांबून असे सगळेजण निहाळून त्याला कोमल पाहू लागली, कुत्रे बघू लागली तिकडं. पुन्हा दुसऱ्या दिवशी दिसला, पण ती एकटाच दिसला, एकटाच चरू लागला त्या शेतामध्ये. मनात कुठंतरी वाटायला की आपण योग्य ठिकाणी नाही सोडला, कारण की ह्याला सोबती अजून भेटले नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा बघण्यात आलं तर त्याच्यासोबत एक त्याच प्रकारे तसाच साईजचा एक मोर त्याच्यासोबत होता. पुन्हा आनंद वाटला. आपण जिथं सोडलं ते योग्य ठिकाण आहे, त्याला आता सोबती भेटलेला आहे. आता ते पुढचं आयुष्य चांगला जगू शकते, कारण की सोबत सोबत ते फिरू लागले. याचा अर्थ आहे की ती एकूण एकाल त्यांनी स्वीकारलेला आहे. चला, समाधान भेटलं. आपल्याला फीडबॅक पाहिजे की आपण सोडल्यानंतर ते व्यवस्थित आहेत का नाहीत, ते चांगले जगायलेत का नाहीत. समाधान भेटतंय असं बघून. चला, आयुष्यामध्ये फीडबॅक सोबत काहीतरी समाधानी, काहीतरी आयुष्यातलं नवीन काय असलं नवीन तर अजून कळवत राहील. ओके, धन्यवाद.